कर्तव्यदक्ष म्हणून घेणारे आयुक्त यशवंत डांगे यांनी आपल्या दालनासाठी चक्क 20 लाख रुपयांचा खर्च काम करून एक प्रकारे नगरच्या जनतेची मोठ्या प्रमाणामध्ये दिशाभूल केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेकडे महावितरणचे 200 कोटी रुपये बिल थकीत आहे। पैसे भरत नाही म्हणून वारंवार महावितरण लाईट कट करतात। इतकं कर्ज महानगरपालिकेकडे असताना स्वतःच्या दालनाला नूतनीकरणाला खर्च करणं योग्य नाही। एकीकडे पाणीपट्टी घरपट्टी भरली नाही तर सर्वसामान्यांचे नळ कनेक्शन तोडायचे, दुसरीकडे आपल्या ऐशारामात बसण्याकरिता कार्यालयाला दालनाला करोडो रुपये खर्च करायचा, अशा बेफिकीर वागणाऱ्या आयुक्तांची या प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी विभागीय आयुक्त यांच्याकडे करणार असल्याचं सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी केली आहे। अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये जे काही आयुक्तांचं कार्यालय आहे, दालन आहे, ते नूतनीकरण करण्यासाठी जवळपास 20 लाख व त्याहीपेक्षा जास्त खर्च करण्यात येत आहे। आयुक्तांनी स्वतःचं कार्यालय नूतनीकरण करताना, नवीन करताना एका बाजूला त्यांनी महानगरपालिकेची अवस्था पाहिली पाहिजेत। त्यांनी सांगितलं की लोकांनी घरपट्टी पाणीपट्टी भरून सहकार्य करा, महानगरपालिकेकडे पैसा नाही आहे, 200 कोटी रुपयांचं कर्ज या महानगरपालिकेकडे आहे। महावितरणला जर पैसे लाईट बिलाची वेळोवेळी दिले नाही तर महावितरण अनेक वेळा यामागं पाहिलं की त्यांनी अनेक वेळा पाणी पुरवठा आपला बंद केला, लाईट बंद केली। मग अशी परिस्थिती असताना अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त कशासाठी लोकांचे 20-20, 30-30 लाख रुपये स्वतःच्या मौजमस्तीसाठी घालून राहिलेत, हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे मी मुख्यमंत्री असेल, विभागीय आयुक्त असतील, राज्यपाल असतील, जिल्हाधिकारी असतील, या सर्वांना निवेदन पाठवलं व संपूर्ण या प्रकरणाची चौकशी करा। गरज नसताना त्या कार्यालयात लाखो रुपयांची उधळपट्टी केली जाते। आयुक्तांच्या मौजमस्तीसाठी जर अशी उधळपट्टी केली जात असेल तर नगरकर या ठिकाणी शांत बसणार नाही, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि अशा प्रकारची जर कामं अधिकाऱ्यांकडून होत असतील तर नगरकरांनी सुद्धा हा अधिकाऱ्यांना धडा शिकवणं गरजेचं आहे। जर पाहिलं तर चांगल्या प्रकारे होतं मागचं कार्यालय आणि ते कुठंतरी नूतनीकरण करण्याची गरजसुद्धा नव्हती, परंतु नाईलाज असतो ठेकेदारांचे स्वतःच्या जवळच्या लोकांचे पोटं भरण्यासाठी, खिशे भरण्यासाठी हा केलेला सर्व प्रकार आहे। त्यामुळे कुठंतरी या प्रकाराची चौकशी होणं गरजेचं आहे, एवढंच मी या ठिकाणी बोलतो। महानगरपालिकेची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे। कर्मचाऱ्यांना देण्यासाठी पगार नाहीत, तसेच पीएफ ग्रॅज्युटीसाठी सुद्धा पैसे नाहीत, तर पेन्शनसाठी आज कसेबसे सरकारी पैसे येतात त्यावर भागवलं जातं। आता तर अहिल्यानगर महानगरपालिकेकडे पैसे नाही म्हणून नगर शहरामध्ये थकीत घरपट्टी पाणीपट्टीच्या विरोधामध्ये आयुक्त यशवंत डांगे यांनी थेट कारवाई हाती घेतली आहे। आतापर्यंत हजारो थकबाकीदारांवर कारवाई करत वेळप्रसंगी थकीत मालमत्तांना सील ठोकणे किंवा नळ कनेक्शन बंद करणे असे प्रकार केले आहेत किंवा सुरू आहेत। कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेला आता या महागाईच्या काळामध्ये पैसे कुठून आणि कसे आणायचे याची चिंता पडली आहे। त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यावर कारवाई नको म्हणून वेळप्रसंगी व्याजाने किंवा उधारीवर पैसे घेऊन आज सर्वसामान्य माणूस कर रूपाचे पैसे महानगरपालिकेमध्ये जमा करतोय। एक रुपया महानगरपालिकेला सध्या महत्त्वाचा आहे। महानगरपालिकेचे आयुक्त डांगे यांनी आमच्याकडे पैसे नाही, लाईट बिल भरायचे कसे असा प्रश्न महानगरपालिकेच्या समोर आहे असं सांगितलं। जर आयुक्त अशा प्रकारची महानगरपालिकेची बिकट अवस्था जनतेसमोर मांडत असताना दुसरीकडे मात्र त्यांनी त्यांच्या दालनासाठी जवळपास 20 लाख व त्यापेक्षा जास्त रुपये खर्च करण्यास सुरुवात केली आहे। विशेष म्हणजे त्यांनी 1 कोटी रुपयांचा खर्च आपल्या स्वतःच्या दालनासाठी केलेला आहे, त्याबाबतचा ठेका सुद्धा त्यांनी दिलेला आहे। सध्या हे काम प्रगतीपथावर चालू आहे। एकीकडे आपण कर्तव्यदक्ष आहोत असे म्हणत त्यांनी दररोज प्रसिद्धी माध्यमाच्या सुरू केलेल्या ठेका पद्धतीवर आपली प्रसिद्धी भागवून घेत आहेत। म्हणजेच याचा अर्थ जनतेने 1 रुपया मनपाचा कर भरायचा आणि त्या पैशांवर मौज मजा करायची, राजेशाही कार्यालय दालन करायचे, हा प्रकार सध्या आयुक्तांचा सुरू आहे। महानगरपालिकेमध्ये प्रसिद्धीचा विभाग असताना त्याचा कधीच उपयोग केला जात नाही। आता बाहेरचा ठेकेदार याकरता नेमला त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागतात अशी चर्चा महानगरपालिकेच्या वर्तुळामध्ये आहे। या सर्व बाबी पाहिल्यानंतर आता जर आयुक्त स्वतःच्या दालनाकरता लाखो रुपयांचा खर्च करणार असतील तर सर्वसामान्यांचे पैसे हे यासाठीच कामाला नाहीत का, असा सवाल भुतारे यांनी यावेळी उपस्थित केलाय। सदरचा प्रकार अतिशय गंभीर असून एक प्रकारे शासकीय तिजोरीवर एक डल्ला मारण्याचा हा प्रकार नाही का, असा सवाल सुद्धा भुतारे यांनी उपस्थित केला असून या सर्व प्रकरणाची चौकशी तात्काळ करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।